नगरपालिकेत आमचं उभं राहायचं, असं नगराध्यक्षपदासाठी उभं राहायचं हे जेव्हा आम्ही ठरवलं त्यावेळेस यांच्याकडून म्हणजे जे आधी आमदार सत्यजित तांबेकडून त्यांचं ऑलरेडी घरातलंच शीट द्यायचं हे त्यांचं ठरलेलं होतं. त्यामुळं तिथं काही आपण विचारून किंवा तिथं अर्ज देऊन काही फायदा नव्हता. तर त्यानंतर घराणेशाहीच्या विरोधात निवडून आलेले आपले आमदार अमोलभाऊ खताळ यांच्या याच्यातून युतीमार्फत मी त्यावेळेस तिकीट मागितलं होतं नगराध्यक्षपदासाठी. तर त्यांनी आम्हाला बोलवून घेतलं होतं आणि त्यांनी अर्ज द्यायला लावला होता आम्हाला. पण त्या अर्जाचा काही मला वाटत नाही विचार झाला, कारण त्यांनी तेच केलं, घराणेशाहीच आणली आणि घराणेशाही आणून स्वतःचीच भावजाई त्यांनी उमेदवार म्हणून 3 दिवसात त्यांनी उभी केली. तर त्यावेळेस ज्यावेळेस आम्ही चर्चा केली होती त्यावेळेस ते बोलले होते की मी उमेदवार हा लोकांवर लादणार नाही. तर नंतर मग हे पाहण्यात आलं की बाबा त्यांनी तेच केलेलं आहे. तर त्यामुळं मग मी अपक्ष उभं राहायचा निर्णय घेतला. असं नाही की मला कुणी इकडून किंवा तिकडून दबाव आणून मला उभं केलं आहे, असं काही नाही आहे. हे माझं नगरपालिकेचं माझं पहिलेपासूनचं काम आहे. मी नगरपालिकेत काम केलेलं आहे. बऱ्यापैकी मला नगरपालिकेची माहिती आहे आणि नगरपालिकेत काय गेल्यानंतर काय आपल्याला कामं करायची आहेत हे माझं विजन क्लिअर आहे.